इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. आमच्या हिंदूंवर कोणीही वापरा नगराने पाहायचं लक्षात ठेवा. कुठलाही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आला आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल. हे लक्षात ठेवा, सोडणार नाही. हे कोणाला काही धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारला जात आहे. मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो एक लव जिहाद मध्ये 2021 मध्ये एक ज्या मुलगी त्याची गेली तर एक वडील माझ्या समोर येऊन तिथे उभे राहिले. माझी सैनिक काय करायची असतील इथे कुठेतरी माझी सैनिक काय माझ्या समोर उभे राहिले. मग त्यांच्या डोळ्यात आसू येत होते, मला बोलू पण शकले नाही बिचारे. त्यांची मुलगी लव जिहाद मध्ये गेली आणि त्या बापाची जरा भावना समजून घ्या म्हणून पोलिसांना सांगेल हे अशा पद्धतीचे अश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा. मी काही गप्प बसायला असणार नाही. आमच्याकडे फक्त निवेदनापुरता मी काय माणूस नाही आणि ही भाषा मला येत पण नाही निवेदनात. आपला डायरेक्ट कार्यक्रम असतो. मी काय इकडे तिकडे बघणारा नाही. जिथे जातो ना तयारीमध्ये जातो म्हणून कोण मला वाटायलाच येत नाही. त्यांनाही माहिती आहे नितेश राणेचा ताफा अडवला तर परत शुक्रवारी घुंगण पण वरती येणार नाही. एवढे वस्त्र फिरून डोंगणार माझ्यावर वाकडे जायचं नाही. आणि हे सगळे जे आज आलेले आहेत ना ते आमचे हिंदू आहेत. घरी जे बघू बघतायत ना मला त्यांनाही सांगतो आजपासून हिंदू म्हणून तुमच्या पुरुष माझ्या कांद्यावर बिलकुल आवडत नाही. आणि मग लव जिहादची केस झाली बापालाच विचारतात मुलगी तुमची आहे का. मग त्याला जरा उलट विचार ना तू पण आमचाच आहेस ना बाहेरून आणलेला आहे आमच्याच खातोस ना आमच्याच पगारावर राहतो ना. हे जे काय युनिफॉर्म घातलाय हे जे काय आमदार पद लावलंय हे जे काय खासदार पद लावलंय ना त्याच्या अगोदर आम्ही सगळेजण हिंदू आहोत हे लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा ही तुमचीच आहे ना हे विचारायला कधी तुम्ही हिंमत करणार नाही. आणि मग लव जिहादची केस झाल्यानंतर केस घ्यायला तासन-तास लावायची आणि मग सगळं ते काय ह्युमन राईट बीट गेल्यानंतर मग ती काय केस दाखल करायची. इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. आमच्या हिंदूंवर कोणीही वाकडे नजराने पाहायचं नाही लक्षात ठेवा. कुठल्याही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आला आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, सोडणार नाही. हे कोणाला काही धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारला जात आहे. मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो एक लव जिहाद मध्ये 2021 मध्ये एक ज्या मुलगी त्याची गेली तर एक वडील माझ्या समोर येऊन तिथे उभे राहिले. माझी सैनिक काय करायची असतील इथे कुठेतरी माझी सैनिक काय माझ्या समोर उभे राहिले. मग त्यांच्या डोळ्यात आसू येत होते, मला बोलू पण शकले नाही बिचारे. त्यांची मुलगी लव जिहाद मध्ये गेली आणि त्या बापाची जरा भावना समजून घ्या म्हणून पोलिसांना सांगेल
हे अशा पद्धतीचे आचरू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा एक दुप्पट आचरू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा. मी काय गप्प बसणार नाही. आमचं तर फक्त निवेदनापुरता मी काय माणूस नाही आणि ही भाषा मला येत पण नाही निवेदनाची. आपला डायरेक्ट कार्यक्रम असतो. मी काय इकडे तिकडे बघणारा नाही. जिथे जातो ना तयारीमध्ये जातो म्हणून कोण माझ्या वाट्यालाच येत नाही. त्यांनाही माहिती आहे नितेश राणेचा ताफा अडवला तर परत शुक्रवारी झुंबण पण वरती येणार नाही. एवढे वस्त्र फिरून डोंगरावर म्हणून माझ्यावर वाकडे जायचं नाही. आणि हे सगळे जे आज आलेले आहेत ना ते आमचे हिंदू आहेत. घरी जे बघू बघतायत ना मला त्यांनाही सांगतो आजपासून हिंदू म्हणून तुमच्या पुरुषमध्ये ताटात फिरा. तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघितलं तर तुमचा एक भाऊ तुमच्यावर नजर ठेवून वाटलाय हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त त्या पोलीस जो काही अधिकारी आहे तर कोणी असेल त्याचं नाव आणि नंबर माझ्याकडे पाठवा. बाकीचा कार्यक्रम माझ्यावर आणि कोण बाकीचे येणार नाही. कोण मोहल्ल्या बिल्ल्यामध्ये कोण येत नाही. हे डब्बा कोण येत नाही. आपल्या नजरेवर पण उभा राहत नाही. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेलो आहोत. हे लक्षात हिंदुत्वाने आमचं काय रक्त काय लाल नाही. डायरेक्ट भगवा टाकून उद्यावानी वरतून पाठवलेला आहे आम्हाला. म्हणून उगाच आमच्या भगवानच्या आडवं याल ना तर परत दोन पायावर जाणार नाही ना याची पूर्ण गॅरंटी तुम्हाला देऊन जा. पूर्ण गॅरंटी. अर्धी पण नाही पूर्ण. अशी स्कीम तुमच्या या मार्केटमध्ये पण भेटणार नाही. म्हणून जे काही समजायचे ते समजून घ्या. आम्ही काय परत हवा भरणं हा आपला काम नाही. तुम्ही एकदा ठरवा ते हिंदू म्हणून तुम्ही या भागामध्ये आपण जे इथे वावरत असताना कुठल्याही जिहादीचे नखरे सहन करायचे नाही. कुठल्याही जिहादाने कुठल्याही प्रकारची मस्ती अगर तुमच्या बरोबर केली तर सरकार तुमचं हिंदुत्वादी आहे. तिकडचा कुठलाही हिंदुत्वादी कार्यकर्ता याच्यामध्ये एवढी ताकद आहे त्याच्या अधिकाऱ्याला अशा जागेवर घेऊन जाऊ शकेल ना ते तो परत तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. फक्त तुमची एकजूट महत्वाची आहे बांधवानो. तुम्ही कुठेही एकजुटीमध्ये कमी पडू नका. तुमची धाक आणि दरारा तुमचा असला पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे ते कुठल्याही हिंदू बहिणीच्या वाकड्या नजरेने बघितलं हे एवढ्या मोठ्या संख्येने बाहेर येतील ते माझा अप्पा पण मला वाचू शकणार नाही. एवढी ताकद तुम्ही या निमित्त सोडले गेलेले आहे. ते आपल्या धर्माच्या विरोधात उभं करण्यासाठी सोडून गेलेले आहेत. लक्षात घ्या. त्यांच्या विरोधात हिंदू धर्म म्हणून तोपर्यंत तुम्ही एकजुटीने तुम्ही लढत काय ना त्यांची तुम्हाला तुम्ही त्यांच्या ताकद दाखवत काय ना तर अशाच पद्धतीने आपण मारले जाऊ. त्यांना तुम्ही इशारा दिला पाहिजे की तुम्ही आमच्या माता भगिनींचे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमचे डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही. एवढी ताकद हिंदू धर्माने निर्माण करून दाखवली पाहिजे. आहे की नाही? दाखवणार की नाही? ते असं होय 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 करणार. अपेक्षा करायची का नाही आपल्याकडून? त्या एवढी हवा परत पुन्हा आयुष्य घालायला लागेल आम्हाला. कारण का हे काढते हे नारायण सुधारणार नाही. अशाच आपल्या माता भगिनींना अशाच आपल्या घरातल्या महिलांना अशाच पद्धतीने हे काढते टार्गेट केलं जातील आणि आपण काही करू शकणार नाही. त्यांच्यामध्ये धाक निर्माण करायला पाहिजे की तुम्ही आमच्या हिंदू धर्माकडे वाकडं पाहाल तर आम्ही पण तुम्हाला दोन पायावर घरी जाऊन देणार नाही. हा धाक तुमच्याकडून निर्माण करायला वक्फ बोर्डचा कायदा काय हो सांगा तुम्ही. त्यांच्या बापाचा आहे काय चांगली आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या आप्पाने येऊन ठेवण्याच्या त्याच्या 7-12वर ते मेरा मकान आहे. कोणी काटा येतो आणि बोर्ड लावून जातो वक्फ बोर्डचा. आमच्या देशामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा चाललाय. तुमच्या वक्फ बोर्डचा कायदा आहे ना घेऊन जा तुझ्या पाकिस्तानमध्ये. तिथे आम्ही चालून देणार नाही. तिथे चालून देणार नाही. मला यादी दिली गेली की राणेसाहेब बघा सांगलीमध्ये एवढे वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टी आहेत. ज्यांच्या प्रॉपर्टी आहेत ना मी त्यांना सांगून जाऊ
तुमच्यामध्ये अगर हिंमत असेल तर जेव्हा जेव्हा हे गाडीवाले तुमच्या प्रॉपर्टीवर उभं राहतील, तुम्ही फक्त संघटित होऊन त्यांना तुडवायला सुरू करा. बाकी तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची असेल. कारण का हा कायदा आपल्या देशामध्ये लागूच शकत नाही. अहो जे इस्लाम राष्ट्र आहे, पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, बांगलादेश असो, अहो इस्लाम राष्ट्रामध्ये अगर अशा पद्धतीचे वक्फ बोर्डचे अगर कायदे नसतील तर यांच्या बापाचा देश आहे का? ते हे लोक आपल्या इथे येऊन ही दादागिरी करणार? वक्फ बोर्डचं काय करायचंय ते आता तुम्ही संसदेमध्ये बघतच असाल. तुम्हाला लवकरच गोड बातमी भेटेल. ते ह्या लोकांनी जेवढ्या जमीन आपल्या घेऊन ठेवलंय ना, आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार यांच्या डोंगराखाली घेऊन आपल्यापर्यंत परत येणार. फक्त तुम्ही तुमचा घात निर्माण करा. हा कायदा आपल्या देशामध्ये लागूच शकत नाही. असलेला जो अधिकारी तुमच्या नजरेसमोर येईल त्याला फक्त सांग, अरे बाबा तू इथे त्यांची चाटण्यासाठी बिर्याणी खाण्याच्या निमित्ताने जे आलायस ना, तुझी जरा हिंमत असेल ना, त्यांच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन एका हिंदू मंदिराचा जरा भगवात्री झेंडा लावून दाखव ना जरा. तिथे सगळी सिंगमगिरी आमच्याकडे कशाला दाखवता? सगळी ताकद आमच्याकडे कशाला दाखवता? म्हणून यापुढे कुठलाही वक्फ बोर्ड का कोणीही बोर्ड लावून तुमच्याकडे आला तर तुमची जबाबदारी असेल त्याचा वक्फ बोर्डचा बोर्ड घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावर आपटायचा आणि सांगायचं माझी प्रॉपर्टी देणार नाही. कायद्यानुसार ती प्रॉपर्टी देऊ शकत नाही. त्या वक्फ बोर्डच्या हा जो भाषा हे करतात तिथे सगळेचे सगळे फक्त मुसलमान, हिंदूंना जागाच नाही. म्हणजे चोरी पण ह्यांनी करायची, पोलीस पण ह्यांच्यात बसवायचे, जज पण ह्यांचा, वकील पण ह्यांचा. आम्ही फक्त भाईचाराच्या नावाने खाजवत बसायचो. आम्ही काय करायला गेलो नाही, अरे जर भाईचारा आहे ना, म्हणजे भाई केलो आणि चारा आमच्या डोंगरात थोडं भाईचारा. सर्व धर्म समभाव हा ठेका फक्त हिंदूंनीच घेतलाय. या जिहादांनी कुठेच घेतलेला नाही. त्यांना सर्व धर्म समभाव मानत नाही, कारण का त्यांच्या कुराणमध्ये दुसऱ्या धर्माला जागा नाही. आपल्यालाच हे सर्व धर्म समभावचं टेप रेकॉर्डर आपल्या समोर लावलं जात. मी काय त्या सर्व धर्म समभावच्या टेप रेकॉर्डरला ना मानत ना मला ते वाक्य पटत. हे देश हा आमचा भारत देश हा हिंदूंचा देश आहे आणि आमच्या देशामध्ये पहिलं प्राधान्य हिंदूंना दिलं जाईल आणि मगच दुसऱ्यांना दिलं जाईल. हे ठणकावून तुम्हाला सांगायला आलं पाहिजे, ठणकावून आलं पाहिजे. आपला देश आहे, या हिंदू राष्ट्राचं संरक्षण करण्याचं काम आपण लोकांनी करायला पाहिजे. तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे आमच्या देशामध्ये जय भीम जय भीमचा आजपासून नारा लागणार नाही. नारा वाईट करायचाच असेल, नारा कुठला बोलायचाच असेल तर एकमेव नारा द्या, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा. द्याल कराय जोरात दोन दे, शिवशक्ती शिवशक्ती भीमशक्ती. आज नारा आजपासून आला पाहिजे, बाकी कुठलाही नाही. तुम्ही लोकांनी समजलं पाहिजे हे षडयंत्र आहे. आज अगर आपण एक दुसऱ्याबरोबर कडवटपणामध्ये राहिलो नाही ना तर काहीच होणार नाही. इकडचे काही केसेस माझ्याकडे दिल्यात लव जिहादच्या. काही पोलीस अधिकारी आहेत, सगळ्यांवर बोलणार नाही. मोजके असतात बिर्याणीच्या आवड असणारे, त्याला फार बिर्याणी आवडतं. आपला वडापावच्या कांदेपोहे बिलकुल आवडत नाही. आणि मग लव जिहादची केस झाली, बापालाच विचारतात मुलगी तुमची आहे का? मग त्याला जरा उलट विचार ना, तू पण आमचाच आहेस ना, बाहेरून आणलेला आहे, आमच्याच खातोस ना, आमच्याच पगारावर राहतो ना, हे जे काय युनिफॉर्म घातलाय सुखरूप आम्ही तिघं बडबडतो, पोटतिरकिरी बोलतो. आमच्या या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तुमच्या मागे फिरतील की बाबा मोर्चाला या, बघताय काय सामील व्हा. बोलत पडता आपलं काय पडलेलं आहे, आपल्याला पडलंच नाही ना काय, कारण आपण पेटतच नाही. आमच्या ताईंनी प्रश्न विचारला बरोबर. एक अगर मागच्या ज्याच्या काय बहिणी आहे
ती उरणच्या बहिणी, ती जी माझी यशस्वी नावाची बहीण होती आंबेडकर समाजाची, यशस्वीच्या जागी अगर यास्मीन असते तर एक तरी हिंदू तिथे उरणमध्ये जिवंत राहिला असता का? एक तरी राहिला असता? घरात घुसून घुसून मारून टाकलं असतं हिंदूंना, एकालाही जिवंत ठेवलं नसतं. या बाकीच्या जे काही माझ्या भगिनी आहेत त्या तर मुसलमान धर्माच्या अगर असताना त्या मुसलमान तरुणांनी जिवंत ठेवलं नसतं, कोणाला पेटून उठले असते इस्लामच्या नावाने. मग कधीतरी या डोक्यावर घातलेल्या भगव्याला, या आमच्या भगव्याला बघून कधीतरी विचारा का बाबा आपण कुठे कमी पडतोय? संख्येने कमी पडतोय की ताकदीने कमी पडतोय? ते आपल्याला आपल्या धर्माचं काय पडलंच नाही. काय पडलं आपल्याला धर्माचा? आपला धर्म, आपली लोकसंख्या आपल्या नजरेच्या समोर संपूर्ण कमी केली जाते आणि आपण कोण काय बोलत नाही, कोण त्यांच्या अंगावर जात नाही. मारून टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे, मारून टाकण्याचं. तरी आपण काय बोलण्याचा तयारीमध्येच नाही. अशा पद्धतीचा झोपलेल्या हिंदूला आता कुठला व्हॅक्सिन घेऊन जागा करायचं हे तुम्ही विचारा दुसऱ्याला. कारण आपण ज्यांच्या विरुद्ध लढतोय ते काय तुम्हाला रोटी कपडा मकानपर्यंत थांबत नाहीये. ते काय तुमच्यासारखं फावल्या वेळामध्ये मंदिरात जाऊन बसत नाहीये. ते सकाळी जाग येईपासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार, की मी माझा इस्लाम धर्म कसा वाढवणार, एकच विचार, दुसरा कुठलाच विचार नाही. का त्यांच्यामध्ये गरिबी नाही, काय त्यांच्यामध्ये बेरोजगारी नाही, काय त्यांचे काही प्रश्न नाही, त्यांना काही अडचणी नाही, त्यांचा काय पूर्ण 2 वेळाची बिर्याणी त्यांना खायला मिळते का? पण तरी पण धर्माचा जेव्हा विषय येतो तेव्हा काय नजरेसमोर ठेवत नाही. मी माझ्या इस्लाम धर्मासाठी जे काय असेल ते पणाला लावेन, जेवढं शक्य आहे तेवढं संघटित होईल. असं जर ते लोक बोलत असतील तर माझ्या हिंदू समाज नेमकं कशासाठी थांबलाय हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथे आलेलो. आपण अगर आपल्या धर्माची, तुम्हाला अगर ताकद दाखवायची असेल, दहशत दाखवायची असेल, आपल्या धाक दाखवायचा असेल तर माझ्या या बहिणींच्या तुम्ही काय उत्तर देणार ते तरी सांगा. त्या बिचारा एक शाळेकडे उद्या जाण्यासाठी घाबरतील, नोकरी करण्यासाठी घाबरतील. त्यांचे आई वडील बोलतील की अगं बाहेर जाऊ नकोस, बाहेर गेलीस तो परत येण्याची गॅरंटी नाही. हे काय जिहादी भडवे कुठे शाळेकडे भेटतात, कॉलेजकडे भेटतात आणि त्यांना माहिती असतं हिंदू मुलीला फसवलं काय होणार, माझं काय होणार, हे काय करणार, माझं काय करू शकतात, काय करू शकत नाही. असंख्य वेळा जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमच्याकडे असेही केसेस येतात जिथे मुलगा हिंदू आहे आणि मुलगी मुसलमान असते. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, साबळेजींना विचारा, आम्हाला पोलिसांना सांगायला लागतं की त्या हिंदू मुलाला संरक्षण द्या. असंख्य वेळी असं होत आहे जेव्हा कुठलाही मुसलमान मुलीला हे आमचे हिंदू मुलं पुढच्या बरोबर प्रेम प्रकरण येतं त्याच्यामध्ये कोणच वाचू शकणार नाही. कारण का लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वक्फ बोर्ड असेल, हे सगळ्याचं सगळं षडयंत्र आहे. बांधवांनो समजून घ्या. हे लोकांना 2047 पर्यंत जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक दहशतवादी संघटना आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना जेव्हा पुण्यामध्ये पकडलं गेलं एनआयएच्या माध्यमातून, तेव्हा एनआयएला त्यांनी एक स्टेटमेंट दिली. त्यांनी स्पष्टता एनआयएच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं
की आम्हाला 2047 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू आमच्या बरोबर आले तर त्यांचं धर्मांतर करू, नाहीतर त्यांना मारून टाकू, पण 2047 पर्यंत आम्हाला हा भारत देश इस्लाम राष्ट्र करायचाच नाही, या उद्दिष्टाने ते सगळा कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. आमच्या हिंदूची संख्या लोकसंख्या कमी करायची आणि मग एक दिवस या भारताला इस्लाम राष्ट्र बनवून टाकायचा, या उद्दिष्टाने अगर ते चालत असतील तर बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही अगर सतर्क राहिला नाही तर एक दिवस हा डोक्यावर भगवा घालण्याची पण तुमची हिंमत होणार नाही. हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. कारण का त्यांच्या इस्लाममध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या त्या इस्लाममध्ये सरळ स्पष्ट लिहिलंय की इस्लाम धर्म सोडून कुठलाही दुसरा धर्म मानायचा नाही. त्यांचा एक अल्लाह सोडून कुठल्याही दुसऱ्या देवी देवताला मानायचं नाही. ते मूर्ती पूजा तर ते लोक त्यांच्या धर्मामध्ये मानतच नाही. मूर्ती हा विषय त्यांच्याकडे नसतो. म्हणून त्या गोष्टी तुम्ही बांधून ठेवा. आपल्याकडे बघा हे आमच्याकडे कधी कधी घोषणा येतात जोर जोरात, शिवशक्ती नाही, काय येतं शिवशक्ती नाही, जय भीम जय भीम. वा, मला तो फार हसायला येतोय. जय भीम जय भीम हे कधीपासून झालं? कधी आपण ज्या देवताला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका महापुरुषाच्या नावाने जे आपण जपतोय, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं नसता तर तुम्ही आणि आम्ही जगू पण शकलो नसतो. एवढी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले त्या विचारांवर चालणारे सगळे आपण लोक आहोत. मग कधीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दलचे विचार कधीतरी तुम्ही त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या विचारांमध्ये वाचले पाहिजे. मग तुम्हाला षडयंत्र कळेल की जय भीम एक षडयंत्र आहे. हिंदूंना एकटं म्हणायचं, माझ्या आंबेडकरी समाजाच्या लोकांचा वापर करायचा, हा त्यांचा एक षडयंत्र आहे. तुम्हाला मी सांगून ठेवतो. मी मुद्दामून तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक पुस्तक लिहिलेलं, त्याचं मराठी भाषांतर केलेलं पुस्तक माझ्याकडे. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अगर प्रत्येक शब्द अगर आत्मसात करून अगर आपण जगत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं इस्लाम बद्दल नेमकं काय लिहिलेलं हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हालाही वाटेल की बाबा आपण कुठेतरी चुकलेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंड या जे थॉट्स ऑन पाकिस्तानचा खंड 8 पॉइंट नंबर 292 मध्ये काय लिहितात, इस्लामच्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा आहे की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही अशा देशात नजरेने बघितलं तो जिहादी जिवंत ठेवला नाहीये आपल्या महाराजांना. आणि अगर आपण त्या महाराजांना आपला गुरु मानत असू, आपला बाप मानत असू ना, तर नुसतं त्यांच्या फोटो समोर नतमस्तक होऊन राहू नका. नुसतं त्यांच्या नावाचे बिल्ले फक्त लावू नका. गाड्यांवर आणि मोबाईलवर डीपी चिटकू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी भेटेल, जेव्हा जेव्हा हिंदू समाजाकडे कोणी वाचल्या नजरेने बघेल, तेव्हा महाराजांची शपथ द्या की तो कार्टा आणि तो जिहादी परत आपल्या पायावर घरी जाणार नाही. एवढी शपथ आजच्या निमित्ताने घ्या आणि ताकदीने आपला हिंदू समाज म्हणून इथे जगायला शिका. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपण सगळ्यांकडून खूप अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या प्रत्येकाकडे माझ्या अपेक्षा आहे. या माझ्या भावानी सूत्रसंचालन करणं भावानी बरोबर सांगितलं. कशाला लागतात तुम्हाला सावळे वाळून येणारे, कशाला लागतात तुम्हाला नित्य शाळेतून भाषण करणारा. तुम्ही कार्यक्रम करू शकत नाही, तुम्ही यांच्यावर धाक निर्माण करू शकत नाही, तुम्ही ह्या लोकांना इशारे आणि धमक्या देऊ शकत नाही.
आम्ही आहो तिथे बसलेलो महाराष्ट्रामध्ये. हे राज्य हा देश हिंदूंचा आहे लक्षात घ्या. आणि हे जिहाद्या बाहेरून आलेले आहेत हेही लक्षात घ्या. तुम्ही जे कराल त्याला पूर्ण पद्धतीने पाठिंबा आमचा असेल. आणि या जिहाद्यांना तुमची लोकसंख्या कमी करण्यापेक्षा या जिहाद्यांना जे उरले आहेत ना त्याला देखील साफ करू टाका. काय गरज आहे आपल्याला इकडे? कचरा घाण पाहिजे आपल्याला? कचरा काढतो ना झाडून घरात, त्या कचरा ठेवतो. मग उरले का आहेत ना. मी तर ऐकले खूप लोकांची नावं पण नाही आहेत मतदान यादीमध्ये. अशा झुंडमध्ये फिरतात. धर्मांतर काही मदरसा बांधलेला आहे. कशाला घाण पाहिजे ही? कशाला घाण पाहिजे तुमच्या पुरुषमध्ये? हे असे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान घुसतात आणि मग उद्या पुरुषच आमचे हे सांगायला मोकळे होतात. तसंच एक ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये एक छोटीशी घटना सांगतो. ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये गाव होतं. त्या गावामध्ये अशा हिंदूंची संख्या आहे कमी करत गेले आणि नंतर त्या गावाचं नाव बदलून अल शाम ठेवून टाकलं आणि हिंदू तिथून गायब करून टाकलं. हे असं अगर तुमच्या पुरुषचं काहीतरी मुसलमान नाव तुम्हाला बदलून घ्यायचं असेल होण्याच्या अगोदर ना तुमचा धाक आणि दरारा तयार करा. तुम्ही काही चिंता करू नका. प्रशासन असेल, पोलीस असेल, हे सरकार जे राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, ते हिंदूंचं सरकार आहे. हिंदूंचं हित पाहणारं सरकार आहे आणि हिंदूंना सुरक्षित घरी पाठवणारं सरकार आहे. आम्ही जे काही हिंदुत्वादी कार्यकर्ते आहोत हे तुमच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हिंदू म्हणून गर्वाने जगायला शिका. एवढंच या निमित्ताने सांगतो, इथेच सांगतो. जय श्रीराम. हे जाऊन बोंग्यापर्यंत आवाज. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. शिव शक्ती. भीम शक्ती. त्यांच्या आली आमच्या बजरंगबली. त्यांच्या आली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. पैकी एक सिद्धांत असा आहे की ज्या देशात इस्लामिक राजवट नाही अशा देशात जर इस्लामिक कायदा आणि त्या देशाच्या कायदा त्यांच्यात विरोध आला तर त्या देशाच्या कायदा त्यांच्यात विरोध आला तर देशाच्या कायद्यापेक्षा इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. म्हणजे संविधान मानायचं नाही, इस्लामिक कायदा वरचढ ठरेल. पुढे लिहितात त्यावेळी मुसलमानांसाठी इस्लामिक कायद्याचं पालन करणं आणि त्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करणं हे इस्लामानुसार न्याय ठरेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आता तरी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला या ज्या कायद्यामध्ये इस्लाम कायद्यात नसेल त्या कायद्याला आपण मानायचंच नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी जेव्हा निर्णय घेतला धर्मांतराचा तेव्हा असंख्य पर्याय त्यांच्या समोर होते. तर नेमकं इस्लाम का स्वीकारायचं नाही या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहितात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः लिहितात. पॉइंट क्रमांक 289 आणि 290 ज्यांच्या धार्मिक भावना आणि व्यवहार यात हात घालणं अत्यंत धोक्याचं आहे असा जर कुठला समाज असेल तर तो मुसलमान होय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम न स्वीकारण्याची कारण दिलेलं आहे. आता जे आपण वारंवार जय भीम बोलणाऱ्या लोकांनी बौद्ध धर्माबद्दल यांनी काय केलेलं आहे, आपल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्यांच्या यांनी काय अवस्था केली तुम्ही बांगलादेशमध्ये पाहत असाल. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या पुस्तकामध्ये 6 जून 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी YMBM
कोलंबोमध्ये आयोजित विश्व बौद्ध भारतूत्तर संमेलन केलेल्या भाषणात ते म्हणाले आहेत, विदेशी आक्रमणापैकी मुसलमानद्वारा बौद्ध धर्माला अधिक झळ पोचलेली आहे. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधक आहेत. त्यांनी बुद्धांच्या मूर्ती तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारलेला आहे. त्यांनी नालंदाचा विशाल बौद्ध विश्वविद्यालय सैनिकी किल्ला समजून व चिवरदारी भिक्षुकांचे सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षुक त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादी देशात पळून गेलेले आहेत. हे त्यांचे बौद्ध धर्माबद्दल या जिहाद्यांची मानसिकता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहे. फोटो आता वाढत जाणार आहे. अशाच पद्धतीने माझ्या हिंदू भगिनी लव जिहादच्या शिकार होत राहतील आणि आपण सगळेजण फक्त अशा पद्धतीचे मोर्चे काढत राहणार, अशा पद्धतीच्या घोषणा देत राहणार आणि देवाकडे प्रार्थना करत राहणार की आई भवानी शक्ती दे आणि विशालगडला मुक्ती दे. म्हणजे सगळं काय आई भवानीनेच करायचं आणि आम्ही नुसत्या घोषणा द्यायच्या, आम्ही काय करायचं नाही. म्हणून हा बॅनर थोडा अजून मोठा केला ना तर चांगला होईल. कारण का काही आता जसे आठवडे जातील तसे हे जिहादी आपल्या एक एक बहिणींना टार्गेट करणार लव जिहादच्या नावाने आणि मग एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये उजळेल जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की आता या देशामध्ये, तुमच्या भारत देशामध्ये गणेश चतुर्थी साजरी करायची नाही, नवरात्र साजरे करायची नाही, तुमच्या घरातले मंदिर हे ठेवायचे नाही, पूजा प्रार्थना करायचे नाही. या देशामध्ये, या पुरुषमध्ये कुठेही भगवा झेंडा दिसता कामा नये. ज्या देवतांना आपण पूजतो त्या कुठल्याही मूर्त्या तुमच्या इथे दिसता कामा नये. आणि तुम्हाला असंही सांगितलं जाईल की हा तुमचा भारत देश आता इस्लाम राष्ट्र झालेला आहे, म्हणून तुम्हाला असलेली तुमची सगळी नावं बदलून आता इस्लामच्या प्रमाणे ठेवायला लागतील. आणि ह्या देशामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर केल्याशिवाय तुम्ही या पुरुषमध्ये, या महाराष्ट्रात, या भारतात तुम्ही राहू शकणार नाही. अशा पद्धतीच्या दिवसासाठी तुम्ही सगळेजण कदाचित थांबला असाल तर बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या हिंदू मित्रांनो, तो दिवस निश्चित पद्धतीने लांब नाहीये, फार जवळ येतोय. कारण का जशा आमच्या ताईने विचारलं ते बाबा एवढेच जमले, ते पण ताई तुला आश्चर्य वाटत काय? जास्त जमले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.